गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्या सर्वांना आज अक्षय तृतीयेनिमित्त खूप शुभेच्छा देतो. पण याच्या अगोदर आपण रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्सला सुरुवात केलेली होती. त्यातली फर्स्ट रिॲक्शन आपण कंप्लीट केली होती, ॲडिशन रिॲक्शन. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स अंडरगोज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये आपण ॲडिशनमध्ये 4 रिॲक्शन बघितलं. ॲडिशन ऑफ HCl हायड्रोजन सायनाइड, सेकंड वन इज युअर ॲडिशन ऑफ NaHSO3 sodium bisulfite, third one is your addition of alcohols, and fourth very important addition of your Grignard's reagent. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट रिॲक्शन आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची बघायची आहे. दॅट वन इज युअर कंडेन्सेशन रिॲक्शन. ॲक्च्युअली इट इज ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. कंडेन्सेशन रिॲक्शन जी आपण लिहिली आहे ते ॲक्च्युअली काय आहे, ॲडिशन आणि इलिमिनेशन रिॲक्शन आहे. न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन आहे. दिस वन इज युअर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन, दोन वेगळे शब्द आले. न्यूक्लिओफिलिक ॲडिशन आणि इलिमिनेशन रिॲक्शन आहे. पण कंडेन्सेशनचा अर्थ नेमका काय होतो? कंडेन्सेशन इज अ रिॲक्शन इन विच two molecules combines together with the elimination of water molecule, with the elimination of ammonia molecule, with the elimination of your alcohol molecule. दोन मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून एक तर वॉटर बाहेर पडत असेल किंवा अमोनिया बाहेर पडत असेल किंवा स्मॉल मॉलिक्युल्स लाईक एज अल्कोहोल आर एलिमिनेटेड इन सच टाइप ऑफ रिॲक्शन्स कॉल्ड ॲट द कंडेन्सेशन. म्हणजे दोन मॉलिक्यूल एकत्र आणून आपल्याला वॉटर एलिमिनेट करायचं, रिमूव्ह करायचं आहे. दॅट वन इज युअर कंडेन्सेशन रिॲक्शन. कंडेन्सेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आपल्याला बघायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस रिॲक्शन इज दॅट दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ वीक ॲसिड. ही जी रिॲक्शन आहे ही वीक ॲसिडमध्ये होते. स्ट्रॉंग ॲसिड जर घेतलं तर अमोनियम आयन या ठिकाणी तयार होतो, जो न्यूक्लिओफाईल म्हणून बिहेव करत नाही. म्हणून आपण वीक ॲसिड ही कंडिशन महत्त्वाची या ठिकाणी यूज करणार. ॲट द सेम टाइम दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल इन नेचर. ही जी रिॲक्शन आहे ती रिव्हर्सिबल नेचर तुम्हाला दाखवते. सिमिलरली हियर the product formed in this reactions are crystalline solid. ह्या रिॲक्शन मध्ये जे प्रोडक्ट तयार होणार आहेत ते क्रिस्टलाइन सॉलिड तयार होतील. and these crystalline solid product having the sharp melting point, यांचा जो मेल्टिंग पॉइंट असेल तो शार्प असणार आहे. therefore this reaction is used as a characterization and identification of your aldehydes and ketones. aldehydes and ketones ला तुम्हाला कॅरेक्टराइज करायचं असेल, त्यांना तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर ह्या कंडेन्सेशन रिॲक्शनचा आपण यूज करू शकतो. या व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ह्या रिॲक्शनच्या आहेत. बघा आपल्याला असं म्हटलं की कंडेन्सेशन मध्ये काय करायचं आपल्याला, अल्डिहाइड किंवा कीटोनची रिॲक्शन कुठल्या तरी नायट्रोजन डेरिव्हेटिव्ह सोबत करायची, अमोनिया डेरिव्हेटिव्ह सोबत करायची आहे, जेणेकरून तिथं एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल झालं पाहिजे. ओके, मग अल्डिहाइडची किंवा कीटोनची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत करणार तर इथं 6 वेगवेगळे अमोनिया डेरिव्हेटिव्ह आपण वापरणार, यूज करणार. कशा पद्धतीने बघा, त्यातला ए पार्ट आपण या ठिकाणी बघतोय. आता हिअर द ए पार्ट इन द रिॲक्शन इज विथ कंडेन्सेशन आपल्याला करायचं अल्डिहाइड कीटोन्स कोणासोबत, विथ प्रायमरी alkyl amine, and that primary alkyl amine is your RNH2. NH2 फंक्शन करून तो प्रायमरी अमाइन, NH असेल तर सेकंडरी अमाइन, नुसता N असेल तर तो टर्शियरी अमाइन असतो. रिॲक्शन कशा पद्धतीने बघा, when this aldehyde or ketone, बघा अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेतलंय मी, acetaldehyde, where it is reacted with your primary amine. primary amine चं एक्झाम्पल घेतलंय CH3NH2 means your methyl amine in the presence of weak acid. then बघा कंडेन्सेशन झालं, water molecule is eliminated and the compound form is, कुठला कंपाऊंड आहे बघा, CH3 CH double bond and CH3 plus H2O. This compound is your imine compound. Methyl
असेटाल्ड इमाइन असा हा कंपाऊंड तयार झाला. म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोनची रिॲक्शन जर तुम्ही प्रायमरी अमाइन सोबत केली तर इमाइन्स तयार होतात. याला म्हटलं आपण असेटाल्ड इमाइन. इथं जर आपण ऍसिटोन घेतला असता काय चेंज करावं लागेल होतं, या H च्या ऐवजी CH3 आपल्याला करावं लागेल. तर हा ऍसिटोन म्हणजे केटोन होऊन जाईल, या H च्या ऐवजी CH3. जो कंपाऊंड तयार होईल तो असेल तुमचा मिथिल ऍसेटोइमाइन. असेटाल्डिहाइड असेल तर असेटाल्डिमाइन, ऍसेटोन असेल तर ऍसेटोइमाइन, मिथिल ऍसेटोइमाइन. तर ही फर्स्ट रिॲक्शन ए पार्ट आपण इथला बघितला अँड दॅट वन इज युअर रिॲक्शन विथ अल्किल अमाइन, पर्टिक्युलरली प्रायमरी अल्किल अमाइन. हा ए पार्ट झाला. त्याच्यानंतर यातला बी पार्ट आपल्याला बघायचं आहे, रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. दिस कंडेन्सेशन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स विथ, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. पुढच्या चॅप्टर्स मध्ये पण आपल्याला ही रिॲक्शन यूज करायची आहे. सेकंड पार्ट आहे यातला बी पार्ट आहे, रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स विथ हायड्रॉक्सिल अमाइन. याचा फॉर्म्युला काय असणार आहे, त्याच्या नावातच एक प्रकारचा फॉर्म्युला देऊन टाकला आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप आपल्याला माहिती आहे, OH ग्रुप इज कॉल्ड एज हायड्रॉक्सिल ग्रुप अँड अमाइन means NH2. Therefore here the formula for your hydroxyl amine is NH2OH, hydroxyl amine. Okay, मग ह्या हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन तुमच्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्स सोबत कशा पद्धतीने होईल. when ketone, suppose here ketone or suppose aldehyde is given. अगोदर aldehyde ची रिॲक्शन बघू आपण. when this aldehyde RCH double bond O, this one is your aldehyde. When this aldehyde is reacted with NH2OH, hydroxylamine, in weak acidic medium, then condensation takes place. बघा वॉटर मॉलिक्यूल एलिमेंट होईल म्हणजे कंडेन्सेशन झालं. कंडेन्सेशन झाल्यानंतर कंपाऊंड काय मिळतोय, RCH. महत्वाची रिॲक्शन आहे. वॉटर निघून गेला. NOH ग्रुप ह्या कार्बनच्या दोघं बॅलन्सेस सॅटिस्फाय करतोय, प्लस द एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस. हा जो कंपाऊंड तयार झाला, दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अल्डोक्साइम. काय म्हणतात तुम्ही याला, अल्डोक्साइम. मग या अल्डिहाइड्स मध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं, सपोज हियर R च्या ऐवजी आपण CH3 घेतला तर कोणता अल्डिहाइड होईल तो, CH3C डबल बॉन्ड H म्हणजे असेटाल्डिहाइड. इथं पण CH3 तुमचं, बरोबर आहे. मग त्या अल्डोक्साइमचं नाव काय करणार देणार तुम्ही, ह्या NOH ग्रुप जो असतो हा ऑक्साइम ग्रुप आहे. हियर द ग्रुप NOH, दिस वन इज युअर ऑक्साइम ग्रुप. इथं जर आपण CH3 ठेवला म्हणजे असेटाल्डिहाइड जर आपण वापरला तर कंपाऊंड मिळतो तुम्हाला असेटाल्डोक्साइम. असेटाल्डोक्साइम. सॉरी, इन्स्टेड ऑफ अल्डिहाइड इथं जर आपण कीटोन घेतला, सपोज नाव दिस वन इज युअर कीटोन. इथं H च्या ऐवजी परत तुम्हाला अल्किल ग्रुप घ्यावा लागेल. अल्डिहाइड घेतला असता तर अल्डोक्साइम, आणि इथं जर तुम्ही कीटोन घेतला असेल तर तुम्हाला कोणता ऑक्साइम मिळेल, गिव्स कीटोक्साइम. लक्षात आलं. हियर अल्डिहाइड गिव्स अल्डोक्साइम, कीटोन गिव्स कीटोक्साइम when these are reacted with your hydroxyl amine. हा जो कीटोक्साइम आहे, समजा इथं R च्या ऐवजी जर CH3 घेतला आपण म्हणजे तुमचा ऍसिटोन जर तुम्ही घेतला, इथं पण CH3 इथं पण CH3, ऍसिटोन जर घेतला असेल तर कंपाऊंड मिळेल तुम्हाला ऍसेटोक्साइम. कीटोक्साइमचा कुठला कंपाऊंड मिळेल, ऍसेटोक्साइम. तर ह्या पद्धतीने प्रायमरी अमाइन सोबत रिॲक्शन केली तर इमाइन्स तुम्हाला मिळतात, असेटाल्डिमाइन, ऍसेटोइमाइन, बरोबर आहे. जर तुम्ही हायड्रॉक्सिल अमाइन सोबत रिॲक्शन केली तुम्हाला अल्डोक्साइम आणि कीटोक्साइम असे दोन वेगळे प्रॉडक्ट या ठिकाणी मिळू शकतात डिपेंडिंग ऑन अल्डिहाइड अँड कीटोन. तर याला सेकंड कंडेन्सेशन रिॲक्शन. त्याच्यानंतर थर्ड कंडेन्सेशन रिॲक्शन आपल्याला बघायची आहे. बघा तिसरी रिॲक्शन व्यवस्थित बघा, त्याच्यावर चौथी आणि पाचवी रिॲक्शन आपली डिपेंड असणार आहे. सी पार्ट आहे याच्यातला रिॲक्शन विथ
व्हेरी इम्पॉर्टंट हायड्राझिन आपल्यासाठी नवीन कंपाऊंड आहे. द फॉर्म्युला ऑफ हायड्राझिन इज NH2NH2. सर्व कंपाऊंड जे आपण यूज करणार कंडेन्सेशन मध्ये 6 वेगळे डेरिव्हेटिव्ह आपल्याला यूज करायचे आहेत. सर्व नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहेत. बघा याच्यामध्ये पण नायट्रोजन आहे, याच्यामध्ये पण नायट्रोजन आहे, याच्यामध्ये पण नायट्रोजन आहे आणि नायट्रोजनवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतं आहे. म्हणून ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शन म्हटलं आपण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. ओके बघा तिसरा कंपाऊंड घेतला आपण हायड्रोजन NH2NH2 कशा पद्धतीने तो अल्डिहाइड सोबत रिॲक्ट होतो किंवा कीटोन सोबत रिॲक्ट होतो. सपोज हियर द अल्डिहाइड गिव्हन इज अल्डिहाइड परत तुम्हाला दिलेला आहे फॉर्म acetaldehyde. when this acetaldehyde is reacted with hydrazine nomenclature लक्षात ठेवायचं hydrazine in weakly acidic medium what happens condensation removal of water molecule compound काय तयार होतोय बघा CH3CH double bond NH2 plus condensation म्हणजे वॉटर मॉलिक्यूल एलिमेंट झालाय. बघा हा जो कंपाऊंड तयार झाला या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कसं करणार. जो अल्डिहाइड आपण घेतला आहे त्याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला माहिती आहे. दिस वन इज acetaldehyde. हा जो कंपाऊंड आहे दुसरा रिएक्टंट नायट्रोजन डेरिव्हेटिव्ह तो आहे तुमचा हायड्राझिन. कंपाऊंड जो तयार झाला दोघं जेव्हा कंडेन्सेशन दाखवताय वॉटर मॉलिक्यूल एलिमेंट होईल तेव्हा त्यांच्या कंडेन्सेशनने जो कंपाऊंड तयार होईल त्याचं नेहमी अगदी सोपं आहे. दोघांचं नाव एकत्र करायचं म्हणजे acetaldehyde हायड्राझिन. फक्त झिनच्या ऐवजी झोन हा शब्द वापरायचा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड मिळेल. बघा अल्डिहाइडचं नावात काहीच बदल नाही आहे म्हणून मी जसं तसं लिहिलं acetaldehyde हायड्राझिन. झिनच्या ऐवजी फक्त काय म्हणायचं आहे हायड्राझोन. एवढा बदल फक्त या ठिकाणी करायचा आहे. झिनच्या ऐवजी झोन हे ह्या प्रॉडक्टचं नाव असेल acetaldehyde हायड्राझिन. इथं जर आपण ऍसिटोन घेतला असता तर बघा CH3 झाला परत हा CH3 झाला फक्त काय चेंज झालं असतं acetaldehyde हायड्राझोनच्या ऐवजी ऍसिटोन हायड्राझोन. जोही कंपाऊंड तुम्ही घेणार अल्डिहाइड किंवा कीटोन त्याचं नेमिंग जसंच तसं ठेवायचं फक्त हायड्राझिनचा हायड्राझोन करायचं. व्हेरी सिंपल. दिस इज द थर्ड प्रॉपर्टी विथ रिस्पेक्ट टू युअर कंडेन्सेशन. त्याच्यानंतर चौथी रिॲक्शन बघायची आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी की तिसरी रिॲक्शन जर आपण व्यवस्थित बघितली तर त्याच्यावरच चौथी आणि पाचवी पण रिॲक्शन. मग चौथ्या रिॲक्शन म्हणजे काय करायचं नेमकं आपल्याला बघा. या चौथ्या रिॲक्शन मध्ये म्हणजे डी पार्ट जो आहे दॅट वन इज विथ तोच कंपाऊंड थोडासा बदल करतो आपण विथ फिनिल हायड्राझिन. बघा हायड्रोजन शब्द इथं पण वापरलाय आपण आणि एक शब्द वाढवला फिनिल हायड्रोजन. मग फिनिल हायड्रोजन काय असेल आता तुमचा हायड्रोजन NH2NH2 लक्षात येतोय हायड्रोजन. मग फिनिल हायड्रोजन कोणाला म्हणणार मित्रांनो सिम्पली फक्त काय करायचं आपल्याला एक हायड्रोजन रिप्लेस करायचा NH2NH2 ग्रुप मधला एक हायड्रोजन रिप्लेस करा आणि त्याच्याऐवजी फिनिल ग्रुप ठेवा. बेन्झीनचा एक हायड्रोजन कमी C6H6 मध्ये एक हायड्रोजन कमी C6H5 काय झालं तुमचं फिनिल हायड्रोजन. हा फिनिल हायड्रोजन तुमच्या अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत कसा रिॲक्ट होईल परत तेच एक्झाम्पल बघू आपण. CH3C डबल बॉन्ड OH पुस्तकात अगदी शॉर्ट ह्या रिॲक्शन्स किंवा कन्व्हर्शन्स दिले एक्झाम्पल्स वगैरे दिलेले नाही त्याच्यात कम्प्लीट. बघा व्यवस्थित लक्ष द्या. त्यामुळे बघा acetaldehyde तुम्हाला दिलेला आहे. when this acetaldehyde is reacted with your NH2NH C6H5 in weakly acidic medium परत काय होणार आहे सर्व रिॲक्शन सेम आहेत. वॉटर मॉलिक्यूल एलिमेंट करायचं आहे कंडेन्सेशन तुम्हाला करायचं आहे. बघा वॉटर मॉलिक्यूल एलिमेंट झाला and the compound form is CH3CH डबल बॉन्ड ऑक्सिजन निघून गेलाय डायरेक्ट नायट्रोजन त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करेल म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला हा कंडेन्सेशन प्रोडक्ट तयार होताना दिसेल. मग याचं पण नॉमेनक्लेचर जसं अगोदरच्या रिॲक्शन मध्ये आपण यूज केलाय अल्डिहाइडचं नाव जसं तसं लिहायचं आहे
आणि हायड्राझिन जो असेल त्याला आपण झोन करतो. सेम क्रायटेरिया इथं आपल्याला यूज करायचं आहे. म्हणजे काय करणार, सिम्पली हिअर द नेम ऑफ द कंपाऊंड इज असेटाल्डिहाइड. हा काय तुमचा फिनिल हायड्राझिन. म्हणून या कंपाऊंडचं नाव आलं असेटाल्डिहाइड फिनिल हायड्राझोन. हायड्राझिनचं फक्त काय केलं आपण, हायड्राझोन. असेटाल्डिहाइड फिनिल हायड्राझोन. लक्षात आलं. काय झालं, असेटाल्डिहाइड घेतला तर मग त्याच्याऐवजी जर आपण ऍसिटोन घेतला तर असेटाल्डिहाइड आपण आता ऍसिटोन घेतोय. ओके, मग इथं तुम्हाला काय मिळेल, हा CH तर लिंक होईल. मग ऍसिटोन जर असेल तर ह्या कंपाऊंडचं नाव सांगता येईल तुम्हाला, आता सहज सांगता येईल. ऍसिटोन जो आहे तो जसं तसं आपण घेणार आणि फिनिल हायड्रोजनला काय म्हणणार, फिनिल हायड्राझोन. दॅटफॉर द नेम ऑफ द कंपाऊंड इज ऍसिटोन फिनिल हायड्राझोन. व्हेरी सिंपल रिॲक्शन. तर ह्या पद्धतीने ह्या 4 रिॲक्शन्स आपण बघितल्या, बरोबर आहे. आता पाचवी जी रिॲक्शन आहे, पाचवी रिॲक्शन परत ह्या चौथ्या रिॲक्शनवर डिपेंड आहे. जसं इथं हायड्रोजन वापरला, आपण थोडा बदल केला. काय केला, फिनिल हायड्रोजन. आता अजून थोडासा आपण बदल करू. नाव हिअर द नेक्स्ट वन इज फिफ्थ रिॲक्शन जी आहे, दॅट वन इज युअर विथ with 2,4 dinitro 2,4 dinitrophenyl हायड्राझिन. बघा तोच शब्द परत आपण यूज केलाय, फिनिल हायड्राझिन. इथं काय म्हटलं आपण आता, 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझिन. 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझिन काय असेल, फिनिल हायड्रोजनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, NH2 NH C6H5, बरोबर आहे. हा जो C6H5 आहे याला मी रिंगच्या फॉर्म मध्ये काढतोय. बेन्झीनची रिंग ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तोच कंपाऊंड फिनिल हायड्राझिन. याच्यात बदल काय करतो बघा मी आता, दुसऱ्या पोझिशनला NO2 ग्रुप आणि चौथ्या पोझिशनला NO2 ग्रुप. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. दुसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला NO2 ग्रुप आहे, म्हणून तो झाला 2,4 डायनायट्रो फिनिल आणि हा तुमचा हायड्राझिन, 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझिन. याची रिॲक्शन आपल्या अल्डिहाइड्स आणि कीटोन सोबत कशा पद्धतीने होईल. व्हेरी सिंपल. व्हेन दिस aldehyde, acetaldehyde is reacted with NH2NH 2,4 dinitrophenyl hydrazine. बघा NO2 in the weakly acidic medium. कंपाऊंड काय मिळेल मित्रांनो, बघा इलिमिनेशन रिॲक्शन होईल. सर्व रिॲक्शन सेम आहे म्हणून सहज तुम्हाला समजतील. बघा या ठिकाणी आता कंपाऊंड तयार झाल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं काढणार, CH3 CH डबल बॉन्ड, हा जसंच तसा त्याला हा नायट्रोजन, त्या नायट्रोजनला NH आणि ह्या NH ला ही ॲरोमॅटिक रिंग आपण लिंक करणार आणि त्या ॲरोमॅटिक रिंगला सेकंड पोझिशनला आणि फोर्थ पोझिशनला NO2 ग्रुप असेल, प्लस हा जो वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट झाला तो आपण त्या ठिकाणी घेतलाय. तर ह्या पद्धतीने हा कंपाऊंड तुम्हाला मिळेल. ह्या कंपाऊंडला नॉमेनक्लेचर कसं करणार मग आता, बघा इथं असेटाल्डिहाइड घेतलाय, हा आहे तुमचा फिनिल हायड्राझिन, त्याला दुसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला NO2 ग्रुप, 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझिन. ह्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर वरच्या सारखंच परत तुम्हाला करायचंय. कसं आहे, अल्डिहाइडचं नाव आणि हायड्राझिनला हायड्राझोन करायचं आहे, पण त्या कंपाऊंडचं नाव येईल असेटाल्डिहाइड 2,4 dinitrophenyl hydrazone. In this way, here this compound reacts with your aldehyde and ketone and undergoes the elimination and shows the elimination reaction. तर ह्या पद्धतीने ही फिफ्थ elimination reaction. इथं फक्त ऍसिटोन घेतला, समजा या ठिकाणी ऍसिटोन घेतला तर कंपाऊंड काय मिळेल, ऍसिटोन 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझोन. आणि मित्रांनो याच्यातली शेवटची
सिक्स्थ रिॲक्शन जी आहे कंडेन्सेशन मधली, दॅट वन इज रिॲक्शन विथ, शेवटची जी रिॲक्शन आहे दॅट वन इज F, रिॲक्शन विथ सेमी कार्बाझाइड. काय? रिॲक्शन विथ सेमी कार्बाझाइड. आता सेमी कार्बाझाइड काय, याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असेल बघा. एक स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, NH2 C डबल बॉन्ड O and H2. हा जो कंपाऊंड आहे त्याच्या अगोदर 11th ला असताना आपण बघितलेला आहे किंवा 12th ला असताना पण मागच्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला गेलेला आहे. तर हा जो कंपाऊंड आहे, दिस कंपाऊंड इज नथिंग बट युअर NH2CO NH2. दिस इज युअर युरिया. मग ह्या युरिया मधला की NH2 ग्रुप जो आहे, हा NH2 यातला एक हायड्रोजन कमी करायचा आहे आणि त्याच्याऐवजी परत अजून एक NH2 ग्रुप त्याला लिंक करायचा आहे. बघा काय केलं आपण, हा जो NH2 ग्रुप होता यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला कशाने, NH2 ग्रुपने. म्हणून हा जो कंपाऊंड आता तयार झाला NH2 NH C डबल बॉन्ड NH2, दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज सेमी कार्बाझाइड. हा कंपाऊंड तुमच्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्स सोबत कशा पद्धतीने रिॲक्ट होतो, कंडेन्सेशन कशा पद्धतीने दाखवतो. सपोज हियर द अल्डिहाइड गिवन इज CH3C डबल बॉन्ड OH असेटाल्डिहाइड. मग ह्या असेटाल्डिहाइडची रिॲक्शन करतोय आपण NH2 NH C डबल बॉन्ड O NH2 इन द प्रेझेन्स ऑफ वीकली ऍसिडिक मीडियम. काय मित्रांनो, परत कंडेन्सेशन रिॲक्शन, परत वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होईल आणि कंपाऊंड तुम्हाला मिळेल CH3CH डबल बॉन्ड and NH C डबल बॉन्ड O and H2 plus this H2O. व्हेरी सिंपल, फक्त वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट करायचं आहे. मग कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर काय करणार, सेम मागच्या वेळेस जसं सांगितलं त्याचमध्ये थोडासा बदल करायचा आहे. अल्डिहाइड आहे असेटाल्डिहाइड, जोही अल्डिहाइड तुम्ही घेतला असेल, जो कीटोन घेतला असेल तो, या कंपाऊंडचा तुम्हाला माहिती आहे सेमी कार्बाझाइड. त्यांच्यापासून त्यांच्या कंडेन्सेशनने जो प्रॉडक्ट मिळेल त्याचं नॉमेनक्लेचर करताना दोघांचं नाव एकत्र करायचं आहे आणि झाइड जो आहे कार्बाझाइड, सेमी कार्बाझाइड, त्याच्याऐवजी कार्बाझोन हा शब्द वापरायचा आहे. हा जो कंपाऊंड तुम्हाला मिळेल, दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज असेटाल्डिहाइड सेमी कार्बाझोन. आलं लक्षात, असेटाल्डिहाइड सेमी कार्बाझोन. इथं जर मी ॲसिटोन घेतला असं तर ॲसिटोन सेमी कार्बाझोन. जोही कीटोन तुम्ही घेणार त्या पद्धतीने तुम्हाला तो प्रॉडक्ट मिळेल. जोही अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल त्याचं कन्व्हर्शन, कार्बाझाइडचं कन्व्हर्शन कार्बाझोन मध्ये होईल. तर हे झालं बघा कंडेन्सेशन रिॲक्शन जे आहे त्याच्यामधल्या आपण ह्या 6 वेगवेगळ्या रिॲक्शन्स कंप्लीट केल्या. व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. कुठली एक्झामचा जर विचार केला तर यांचं खूप इम्पॉर्टन्स आहे, याच्यावर क्वेश्चन असतोच. बोर्ड एक्झाम असेल, CET JEE नीट कुठली एक्झाम असेल, व्यवस्थित रिॲक्शन बघा. काही पुस्तकात आय थिंक या रिॲक्शन तुम्हाला डिटेल दिलेल्या नाही आहेत, म्हणून इथं जे आपण घेतल्या आहेत त्या रिॲक्शन व्यवस्थित लिहा, स्टडी व्यवस्थित करा, व्हिडिओ रिपीट बघा की तुम्हाला रिॲक्शनमध्ये नेमकं काय झालं आहे, कंडेन्सेशनमधलं वॉटर मॉलिक्यूल कसं बाहेर पडलं आहे हे सहज तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतोय. अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची सेकंड प्रॉपर्टी जी आहे ती आपण या ठिकाणी कंप्लीट केली आहे अँड दॅट वन इज युअर कंडेन्सेशन रिॲक्शन. त्यातल्या 6 रिॲक्शन, अगोदर ॲडिशनमध्ये आपण 4 रिॲक्शन बघितल्या, आता कंडेन्सेशनमधल्या 6 रिॲक्शन. म्हणजे तसं जर बघायला 2च रिॲक्शन आहेत, एक ॲडिशन आणि दुसरं कंडेन्सेशन, पण इन ऑल टोटल जर विचार केला तुम्ही तर 10 रिॲक्शन्स आहेत. त्यात अल्डिहाइडच्या पण आणि कीटोनच्या म्हणजे 10-20 रिॲक्शन तुमचे झाले आहेत. तर व्यवस्थित बघा, व्हिडिओ परत बघून कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पुनश्च एकदा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या लाख शुभेच्छा देतो. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आपल्याकडे नाहीत, बाहेरच्या तालुक्यांमध्ये, बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये आहेत, अशाही विद्यार्थ्यांचे कॉल्स मला आलेले आहेत. तुमच्याही कोणी ओळखीचं असेल तर त्यांना
आपला चॅनलची लिंक जी असेल जो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो ती लिंक त्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पण फायदा झाला पाहिजे. जे रिलेटिव्ज असतील 12वीला जर असतील तर त्यांना ही लिंक शेअर करा, त्यांनाही ह्या पद्धतीने ह्या आपल्या टीचिंगचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोचता येईल तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक करण्याच्या बाबतीत आपण खूप संकुचित विचार ठेवतो आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला लाईक करायला मात्र विसरू नका. बघा, तुम्ही जर व्हिडिओला लाईक करत असाल, त्याचे लाईक्स माझ्यापर्यंत पोचत असतील तर पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसेल, की जेणेकरून माझाही उत्साह वाढला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू शकतो. तर मी जर 1-2 पाऊल तुमच्यासाठी चालत असेल तर 1 पाऊल तुम्हाला चालणं गरजेचं आहे. म्हणजे बायपोलर जर ही प्रोसेस होत असेल तर डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला पण होणार आहे आणि मला पण होणार आहे. म्हणून डेफिनेटली व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याच ग्रुपमधले भरपूर असे विद्यार्थी आहेत, त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं. चॅनल सबस्क्राईब करण्याचा फायदा काय, जसंही मी हा व्हिडिओ अपलोड करेल तो लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. पण जनरली काय होतं, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सुद्धा तुम्हाला समजणार नाही. मी जेव्हा ती लिंक तुम्हाला ग्रुपला शेअर करेल त्यावेळेस तुम्हाला फक्त समजेल. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला लगेच ते नोटिफिकेशन येईल आणि लगेच तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. इनकेस असं पण होऊ शकतं, मी तुम्हाला लिंक शेअर केली, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, मी तुम्हाला लिंक शेअर केली आणि ती लिंक चुकून तुमच्याने डिलीट झाली असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला बघता येणार नाही. पण तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल, सर्व व्हिडिओ जरी तुमचे डिलीट झाले असेल, आतापर्यंतचे सर्व लिंक डिलीट झाले असेल, तरी त्या चॅनलला जाऊन तुम्ही माझे सर्व आतापर्यंतचे सुरुवातीपासून तर आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्ही सहज बघू शकता. म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू, बाय.